जय गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मोक्षमूलं गुरुर्कृपा. या पावन अधिक मासामध्ये आपण भाग्यवान आहोत की परमपूज्य गुरु माऊलीची आपल्यावर कृपा झालेली आहे. या अधिक मासामध्ये गुरुमुखातून शिवयोग शास्त्र हा पावन ग्रंथ आपल्याला श्रवण करायला मिळतोय आणि सद्गुरुनाथाचं या ज्ञान पहाटेमध्ये दर्शन, स्पर्शन, पूजन करून आपण कृतार्थ होत आहोत. गुरुदर्शनासाठी आपल्याला मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण सर्वांनी सुखासनात बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. पाठीचा कणा सरळ ठेवून डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण ज्ञान पहाटेत उठल्याबरोबर आसनावर बसून सद्गुरुनाथाचं ध्यान केलेलं आहे. शिवपाठ, स्नान, इष्टलिंग पूजा आणि गुरुमंत्राचा जप यांनी आपली वाणी, शरीर आणि मन पवित्र झालेलं आहे. असं त्रिकरण पवित्र करून आपण वीरमठ राजूर येथे सद्गुरुनाथाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करताच आपल्याला अगाध शांतीचा, परम प्रसन्नतेचा, तर त्याचं दूध होत नाही. गंगा एकदा सागराला मिळाल्यानंतर पुन्हा ती गंगा म्हणून नामरूपाला कोणत्या तांब्यात पाणी घेतलं तर ते गंगेचं पाणी आहे म्हणून ओळखू येईल का आम्हाला? ओम नमः शिवाय. येईल का? नाही येत. गंगा सागराशी मिळाली, पुन्हा न परते सागरूची झाली, तैशी चित्त वृत्ती समरसली, पूर्णानंदे शाश्वत. गंगाच्या प्रमाणे सागराला जाऊन मिळते आणि पुन्हा न परतता सागर रूपच होऊन जाते. तशी या साधकाची वृत्ती, चित्तवृत्ती, जे चित्त माझं घर, माझी बायको, माझी लेकरं, माझं बँक बॅलन्स या चिंतनात असलेलं चित्त सद्गुरुनाथाची कृपा होते. अरे तू एक घर घेऊन काय बसलास राजा? तू ब्रह्मांडाचा नायक आहेस. तू अनंत ब्रह्मांडाचा नायक आहेस. अनंत ब्रह्मांड रूपानं नटलेला परमात्मा तूच आहेस. जितके काही देहधारी प्राणी आहेत, त्या देहधारी प्राण्याच्या अंतःकरणात, हृदयात असलेलं चैतन्य तूच आहेस. सद्गुरुनाथ एका देहापुरत्या मर्यादित असणाऱ्या या जीवाला शिव स्वरूपाची अनुभूती देतात. अरे सर्व देहामध्ये ओतप्रोत भरलेलं चैतन्य तूच आहेस. तुझ्या सत्तेनं हे विश्व प्रकाशित होतं. तुझ्या सत्तेनं पर्जन्यवृष्टी होते. तुझ्या सत्तेनं एक ज्वारीचा दाना पेरला की त्याचे 1000 दाण्याचं कणीस होतं. तुझ्या सत्तेनं पृथ्वी परिभ्रमण करते. तुझ्या सत्तेनं चंद्र शीतलता प्रदान करतो. तुझ्या सत्तेनं सूर्यात तेज आहे, जळामध्ये रस आहे, फुलामध्ये सुगंध आहे, पृथ्वीमध्ये गंध आहे. सर्व काही तुझ्या सत्तेनं आहे. तू या देहाला माझं म्हणू नको, या ब्रह्मांडाला माझं म्हण.
तुझं माझं पण विशाल कर, तुझं मी पण विशाल कर. त्यावेळेस तो सद्गुरुनाथाच्या बोध श्रवण करून चिंतन मनन करत करत आपल्या शिवपदामध्ये स्थिर होतो. मंगल विचार करतो, मंगल आचार करतो, मंगल उच्चार करतो, मंगल व्यवहार करतो. त्याला भान असतं आपण काय बोलत आहोत, आपण कुठे बोलत आहोत. आपल्या तोंडातून अपशब्द तर जात नाही ना. आपली दृष्टी कुणाकडे पाहताना कुदृष्टी तर होत नाही ना. आपण काय खात आहोत, आपण खाताना पवित्र खात आहोत का, या प्रत्येक गोष्टीमध्ये तो सावध असतो. सावध असतो म्हणून तो केवलम पदामध्ये स्थिर होतो आणि त्याची चित्तवृत्ती पूर्ण आनंदामध्ये समरस होते. गंगा जसं सागरात समरस होते, तैशी चित्तवृत्ती समरसली पूर्ण आनंदे शाश्वत. त्या आनंद स्वरूपात, त्या आनंद सागरामध्ये हा भक्त रूपी राजहंस समावून जातो आणि तिथं द्वेत राहत नाही, माझं तुझं राहत नाही, सुख दुःख राहत नाही, मान अपमान राहत नाही, दिवस रात्र राहत नाही. केवळ आनंद, परम शांती, परम सुख, परम ज्ञान. तिथं जन्मही नाही, मृत्यूही नाही. त्या तद अक्षरम पदामध्ये साधक स्थिर होतो. पुढं उपनिषेधकार म्हणतात, तत सवितु वरण्यम. त्याला जाणीव होते की मी या देहाला तर प्रकाशित करतोच, मनाला तर प्रकाशित करतोच, बुद्धीला तर प्रकाशित करतो, पण या विश्वाला कोण प्रकाशित करत? या विश्वाला प्रकाशित कोण करत? विश्वाला प्रकाशित कोण करत? कुणाच्या प्रकाशाने विश्व प्रकाशित होत? ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. आत्म्याच्या प्रकाशाने. कुणाच्या प्रकाशानं विश्व प्रकाशित होत? आपण सकाळी उठलो, उठल्यानंतर अंधकार दूर कोणी केला? अंधकार दूर कोणी केला? या आपल्या विश्वातलं प्रकाशाने, स्वयंप्रकाश ओम नमः आत्मक प्रकाशाने. सूर्यप्रकाशानं अंधकार दूर केला. पण त्या सूर्याला प्रकाश देण्याची सत्ता कुणाची आहे? मज चैतन्याची आहे. तत सवितु वरण्यम हे पद त्या सूर्यालाही प्रकाश देणार. सूर्य ज्याच्या सत्तेनं विश्व प्रकाशित करतो, त्या सूर्यालाही सत्ता कुणाची असेल तर मज चैतन्याची आहे. माझ्या सत्तेनं सूर्य प्रकाशित होतो. हे श्रेष्ठ तत्व सूर्यालाही प्रकाशित करणारे आहे. ते तत्व कोणते आहे? कोणते तत्व आहे जे सूर्यालाही प्रकाशित करतं, ज्याच्या सत्तेनं सूर्य विश्वाला प्रकाशित करतो? तत् सवितु वरण्यम कोणतं तत्व आहे? तत् म्हणजे ते तत्व, ते तत्व म्हणजे आत्मतत्व, आत्मतत्व म्हणजे शिवतत्व. हे शिवतत्व माझं स्वरूप, ज्याच्या सत्तेनं सूर्य ही विश्वाला प्रकाश देतो. त्या चैतन्याच्या आधारानच सूर्य विश्वाला प्रकाश देतो. जसं आपण पाहतो, प्रत्येक गोष्टीला
कार्य आणि कारण असतं. व्यवहारात आम्ही पाहतो घरचा पंखा कूलर आम्हाला काय देतो? हवा देत. मिक्सर आम्हाला काय करतं? मिक्सर आम्हाला काय वस्तू बारीक वाटतं? करतो. वस्तू बारीक करतं, सगळं चटणी काय, वाटून देतं, चटणी सगळं वाटून देतं. त्याच्यानंतर फ्रीज शेंगदाणे. आम्हाला काय? फ्रीज काय करतं भाजीपाला आम्हाला? सुरक्षित ठेवतंय. फ्रीज, पदार्थ भाजीपाला, दही, दूध. पदार्थ थंड करण्याचं कार्य करतं. हम्म. आणि त्यानंतर इंडक्शन स्टोव काय काम करतो? इंडक्शन स्टोव, इंडक्शनची शेगडी. इंडक्शन स्टोव काय काम करतो? स्वयंपाक करण्याचं काम, स्वयंपाक शिजवण्याचं काम करतो. वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन कपडे धुण्याचं काम करते. पण या सर्व यंत्रांना सत्ता कुणाची हो? या सर्व यंत्रणा कुणाच्या सत्तेवर चालतात ते? लाईटच्या विजेच्या सत्तेवर चालतात. ते वीज कशी आहे तुम्हाला दिसते का? ती वीज कशी आहे तुम्हाला दिसते का? नाही दिसत. वीज कशी आहे, कशी तारातून वाहते, ती वीज दिसते का? अनुभवता येते का? नाही. मग वीज नाही का? वीज आहे की नाही? वीज आहे. आहे. पण दिसत नाही. दिसत नाही म्हणून तिला नाही म्हणता येतं का? नाही ना. नाही म्हणता येत नाही. नाही म्हणावं तरी सर्व यंत्र तिच्या सत्तेनं चालतात. तसं हा सूर्य जरी प्रकाश देत असलेला दिसला, चंद्र प्रकाशित होत असलेला दिसला, पृथ्वी परिभ्रमण करत असलेली दिसली, आकाशात तारे लुकलुकणारे दिसले, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होताना, त्या बाष्पीभवन होऊन आकाशात जाताना त्याचे ढग तयार होतात. ढग तयार होतात, पुन्हा वारे वाहतात. वारे वाहिल्यानंतर पर्जन्यवृष्टी होते. हे सगळी यंत्रणा कुणाच्या सत्तेनं चालते हो? ही सगळी यंत्रणा विश्वात ईश्वराच्या कुणा ईश्वराच्या, लिंगा चैतन्याच्या, लिंगाच्या लिंगाच्या लिंग तो बोले लिंग वेद बोले, लिंग बोलविल्या वेद बोले, लिंग चालविल्या सूर्य चाले, लिंग हलविल्या सृष्टी हाले, सत्ता मात्र लिंगाची आहे. हा, ते लिंग म्हणजे कोण? ते लिंग कशाचं प्रतीक आहे? शिवाच शिव. शिव तत्व कशाचं प्रतीक आहे? आत्मस्वरूप. चैतन्य. चैतन्य म्हणजे ते चैतन्य मीच आहे. मी आत्मस्वरूप आहे. मी शिव स्वरूप आहे. माझ्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो. माझ्या सत्तेनं चंद्र शीतलता प्रदान करतो. माझ्या सत्तेनं सागरातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. माझ्या सत्तेनं त्याचे ढग बनतात. माझ्या सत्तेनं वायू वाहतात. माझ्या सत्तेनं वारे वाहतात. माझ्या सत्तेनं पर्जन्यवृष्टी होते. पृथ्वीचं परिभ्रमण होतं. या विश्वातली प्रत्येक गोष्ट ही ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत ग्रह आहेत, अनंत उपग्रह आहेत.
या सूर्यासारखे अनेक सूर्य या सूर्यमालेमध्ये आहेत. आपल्याला माहित असलेला एकच सूर्य आहे, पण त्या अनंत ब्रह्मांडाचे नायक, अनंत ब्रह्मांडाचा आधार असलेलं चैतन्य म्हणजे मी आहे. हे पद, कोणतं पद आपल्याला सांगतं? तत्सवितु वरण्यम. तत्सवितु वरण्यम हे पद आपल्याला काय सांगतं? हे पद आपल्याला काय सांगतं? तत्सवितु वरण्यम. विश्वाला प्रकाशित करणाऱ्या सूर्याला आधार जर कोण असेल तर मी आहे. मी म्हणजे चैतन्य स्वरूप. मी म्हणजे शिव तत्व. समस्त ब्रह्मांडाला आधार, समस्त ब्रह्मांडातले कार्य माझ्या सत्तेनं चालतात. लिंग बोलविल्या वेदू बोले, लिंग हलविल्या वायू हले. ही मन्मथ माऊली कोणत्या लिंगाचं वर्णन करतात? आत्मलिंगाचं वर्णन करतात. आत्म स्वरूपाचं वर्णन करतात. शिव तत्वाचं वर्णन करतात. पुढं म्हणतात प्रज्ञा. मग हे कळण्यासाठी काय पाहिजे? सर्वोच्च स्थिती, सर्वोच्च बुद्धी, जिला आपण प्रज्ञा म्हणतात. ही तर्क वितर्क करणारी बुद्धी लीन पावते आणि ती चैतन्य स्वरूप होते. चैतन्य स्वरूप झाली की तिला काय म्हणतात? प्रज्ञा. जिच्याद्वारे या सत्याचं आकलन होत. पाळण्यातलं बाळ चांदण्याकडे पाहताना त्याला काकत घेऊन आई ज्यावेळेस माळावर जाते रात्रीच्या वेळेस, त्या चांदण्याकडे दाखवते. त्या बाळाला त्या चांदण्या हे माझंच स्वरूप आहेत असं वाटतं. त्या लुकलुकणाऱ्या चांदण्यामध्ये मीच आहे म्हणून ते चांदणं बघून बाळ हसू लागतं. चंद्राकडं कौतुकानं बघतं की चांदणं माझंच आहे. सूर्याकडे कौतुकानं ते बाळ बघतं आणि हे प्रकाश देणारं चैतन्य मीच आहे म्हणून हसू लागतं. घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडं ते बाळ कौतुकानं बघतं आणि हसू लागतं. त्या बाळाला, त्या शुद्ध चैतन्याला सर्व रूपे आपलीच वाटतात. पण आपण काय करतो त्या बाळाला? बाळा, हे चांदू मामा आहे सांगतो का नाही? हा सूर्य आहे. एक एक वस्तू त्याच्यापासून वेगळं करतो त्याला. हा चंद्र आहे, हे तारे आहेत, ही नदी आहे, हा समुद्र आहे, हे तुझे बाबा आहेत, ही तुझी आई आहे, ही तुझी मावशी आहे, हे तुझे काका आहेत, हे तुझे मामा आहेत. त्या विश्वव्यापक चैतन्याला मर्यादित कोण करतं? कोण करतं? त्या विश्वव्यापक आई करते. बाळाची बाळाची आई करते. आई म्हणजे कोण आहे? चिच्छक्ती. आई म्हणजे कोण आहे? भगवती पार्वती. आई म्हणजे कोण आहे? आदिशक्ती. आई म्हणजे कोण आहे? भवानी. तीच वैष्णव माता आहे. तीच कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे. तीच कोल्हापूरची अंबाबाई आहे. ती कोण आहे? ओळखला का तिला तुम्ही? कोण आहे ती आदिशक्ती? कोण आहे ती चिच्छक्ती? आपण स्वतः. आपण स्वतःच आहोत. ही आपल्याला जाणीव आहे का? ही आपल्याला जाणीव आहे का? मी चिच्छक्ती आहे.
मग तुम्हाला चित्शक्ती आहे ही जर जाणीव असेल तर तुमचं कार्य काय? तुमचं कार्य काय? चित्शक्तीचं कार्य काय? ईश्वर ईश्वर निर्मिती. चित्शक्तीचं आता नमो चित्शक्ती ओवी पाठ नाही का परमरश्यातली? अज्ञजनाला अज्ञानाला उत्तम गती देण्याचं काम. अज्ञजना हा, उत्तम गती जियेची अनुग्रहे. बरोबर. आता नमो चित्शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जियेची अनुग्रही. तुम्ही आदिशक्ती आहात, तुम्ही चित्शक्ती आहात, तुम्ही भगवती पार्वती आहात. तुमचं कार्य काय? अज्ञानी जनाला उत्तम गती द्यायची आहे घरातल्या. पण आपण ज्ञानी असलेल्या बाळाला, सर्वात्मक असलेल्या बाळाला उत्तम गती देतो का अधोगती देतो? काय करतो? उत्तम गती देतो का अधोगती देतो? काय करतो आपण? ती बाळ हा बोला. काय करतो? अधोगती देतो. त्याला द्वैत दाखवतो ना आपण. दोन हे हा तू हे मी. हा त्याला अधोगती देतो. ते बाळ चांदण्यामध्ये ज्यावेळेस आपलं स्वरूप पाहतं आणि प्रसन्न होऊन हसतं, कसं मी लुकलुकत आहे, कसं मी प्रकाशत आहे. चंद्राकडं पाहून कौतुकानं हसतं, या चंद्राच्या रूपानं मी कशी विश्वाला शीतलता प्रदान करत आहे. सूर्याकडं बघून ते हसतं कौतुकानं, कसं विश्वाला प्रकाशित मी करत आहे. घरातल्या प्रत्येक माणसाकडे, बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे बघून ते हसतं, कसा मी विविध रूपानं नटलेला परमात्मा आहे. त्यावेळेस त्या परमात्मा स्वरूपाला संकोचित आपण करतो, त्याला द्वैत दाखवतो. प्रत्येक वस्तूपासून तोडून त्याला काय मर्यादित एका शरीरापुरता आणतो आणि 12व्या दिवशी त्याचं नाव ठेवलेलं, तू विश्वव्यापक नाहीस, तू चंद्र नाहीस, तू सूर्य नाहीस, तू या ब्रह्मांडाचा आधार नाहीस. तुझं या देहाचं नाव ठेवलेलं सदाशिव आहे, विश्वनाथ आहे, पार्वती आहे. जे नाव 12व्या दिवशी ठेवलं त्या नावापुरतं त्याला मर्यादित करतो आणि त्याचा काय होतो अभ्यास? कसा होतो अभ्यास? मी हे देहापुरता मर्यादित आहे, हे 4 भिंतीनं बांधलेलं माझं घर आहे, हे 100-200 घरानं वसलेलं माझं गाव आहे, हे माझ्या मामाचं गाव आहे, हे माझ्या मावशीचं गाव आहे. असा तो काय होतो? मर्यादित होतो. ती मर्यादित करणारी कोण आहे? शुद्ध माया आहे का अपरामाया आहे? परामाया आहे का अपरामाया आहे? कोण? अपरामाया. मग परामायेचं कार्य कोणी करायचं? परामाया आणि परामाया दोन आहेत का? परामायाचं काम सद्गुरू करतात. परामायेचं काम कोण करणार? आई करणार. आई म्हणजे शुद्ध विद्या आहे, आई म्हणजे चित्शक्ती आहे, आई म्हणजे भगवती आहे. त्या बाळाला तू सर्व व्यापक आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू नित्य आहेस, तू पूर्ण तृप्त आहेस, तू सर्व व्यापक आहेस, तू या विश्वाचा आधार असलेलं चैतन्य आहेस,
तू या देहाचा आधार असलेलं चैतन्य आहेस. हे ज्ञान, या ज्ञानामध्ये त्याला कायम ठेवणं, त्याची निष्पापता सांभाळणं, हे काम कोणी करायचं आहे? हे काम कोणी करायचं आहे? आईला करायचं आहे. तर ती प्रज्ञा जागृत झाली पाहिजे. ती प्रज्ञा आम्हाला सद्गुरुनाथाच्या कृपेनं आम्हाला जाणीव करून दिलेली आहे. तू विश्वाला प्रकाशित करणारं चैतन्य आहेस. तू या देहाला प्रकाशित करणारं चैतन्य आहेस. घरातले सर्व यंत्र जसं विद्युत शक्तीनं चालतात, तसे या विश्वातील सर्व यंत्रणा तुझ्या सत्तेनं चालते. ही जाणीव म्हणजे काय? प्रज्ञा. ज्या जाणीवेद्वारे सत्याचं आकलन होतं, त्या जाणीवेला काय म्हणलंय? प्रज्ञा. ही प्रज्ञा जागृत करण्याचं काम. गर्भसंस्कार म्हणजे काय हो? हेच गर्भसंस्कार आहेत. बाळ पोटात असल्यापासून आईनं शिवाय नमः, शिवाय नमः या नामाचा जप करावा, या नामाचं स्मरण करावं. स्मरण करण्याचा अर्थ लक्षात ठेवून करावा. हा देह शिवाच्या सत्तेनं चालतो. हा विश्व शिवाच्या सत्तेनं चालतं. मी माझ्या डोळ्यानं पाहते त्या शिवाच्या सत्तेनं, कानानं ऐकते त्या शिवाच्या सत्तेनं, मुखानं बोलते त्या शिवाच्या सत्तेनं, हातानं मी काम करते त्या शिवाच्या सत्तेनं, पायानं मी चालते त्या शिवाच्या सत्तेनं. हा भाव ठेवून शिवाय नमा जर आई म्हणत गेली, तर पोटातलं बाळ ही ऐकत शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. आईची भावना त्या गर्भातल्या बाळावर प्रवाहित होते. आई ज्यावेळेस अन्न ग्रहण करते, प्रसाद घेते, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून तो प्रसाद, ते ज्ञानरूपी प्रसाद नाळेवाट बाळाला मिळतो. आई जेव्हा पाणी पेते, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून ते ज्ञान तीर्थ बाळाला नाळेवाट मिळते. आणि बाळ जयाचा गर्भीच मंत्रपिंड, गर्भामध्येच तो मंत्रपिंड होतो. आणि पुन्हा बाहेर आल्यानंतर आई त्याच्यावर संस्कारे निपजला मार का तेज पुंज होतो. संस्कारे निपजला मार्तंड. आईनं त्याच्यावर संस्कार केले. या सर्व लुकलुकणाऱ्या चांदण्या बाळा तुझ्या सत्तेनं लुकलुकतात. हा प्रकाश देणारा सूर्य बाळा तुझ्या सत्तेनं विश्वाला प्रकाशित करतो. या सर्व देहामध्ये वसलेलं चैतन्य तूच आहेस. तू विश्वाचा कर्ता आहेस. तू ज्ञान स्वरूप आहेस. विश्वातील सर्व ज्ञान तुझ्या सत्तेनं प्रकाशित होतं. सर्व शास्त्राचा उगम तू आहेस. 18 पुराणाचा उगम तू आहेस. 4 वेदाचा उगम तू आहेस. 108 उपनिषदाचा उगम तू आहेस. बाळा तू ज्ञान स्वरूप आहेस. तू शिव स्वरूप आहेस. तू अखंड एक रस चैतन्य आहेस. तू तदक्षर आहेस. हा बोध, ही प्रज्ञा आईनं बाळाला दिल्यानंतर ते बाळ संस्कारे निपजला मार्तंड. तो संस्कारानं परिपूर्ण गर्भामध्ये मंत्रपिंड झाला आणि संस्कारानं सूर्यापेक्षाही प्रखर कोटी सूर्याची प्रभा त्याच्या ठिकाणी आली. तेथे अविद्या अनाचार बंड तेथे राहावे केवी. मग त्याच्या जवळ अज्ञान कधीही येणार नाही. त्याच्या हातानं अनाचार होणार नाही. आपण म्हणतो लेकरू ऐकत नाही,
आपण म्हणतो मुलगा उलट बोलतोय, मुलगी उलट बोलतोय. मुलाचं चुकलं का आपलं चुकलं? कुणाचं चुकलं? बाळ गर्भात असताना आपलं कुणाचं चुकलं? आपलं चुकलं. चुकलं. बाळ हा बाळ गर्भात असताना आम्ही टीव्ही वरली सिरियल बघतो, सासू सुनाचं भांडण बघतो, माय लेकराचं भांडण बघतो. चालो माझी बायको आणि मी बाहेर, आई तू राहा घरी. या सर्व सिरियल आम्ही बघतो. सिरियल बघत बघतच जेवतो. सिनेमाचे गाणे ऐकत ऐकत स्वयंपाक करतो. मग त्या पोटातल्या बाळावर काय संस्कार होतील हो? काय संस्कार होतील? आपले वागणे फोल, देवावरी ठेवी बोल. तया बोला कोण पुसे, ज्याची चाल नीट नसे. अशा बोलाला काही किंमत आहे का? आणि पुन्हा बाळ जन्मल्यावर त्याच्या हातात द्यायचं मोबाईल. एक मोबाईल त्याच्या हातात द्यायचं ना आपण दुसरं सिरियल बघायचं. असं केल्यानंतर तुमचा बाळ संस्कारी होईल का? त्या बाळाच्या हातानं कल्याणकारी कार्य घडतील का? घडतील का? नाही घडणार. कुठं आहोत आम्ही? स्वतःला विचारा, स्वतःकडे पहा, आम्ही काय करत आहोत? गर्भवती महिला काय करत आहेत? काय खायचे डोहाळे लागलेत त्यांना? त्यांना जर डोहाळे लागले, मी परमरहस्य वाचेन, मी शिवयोग शास्त्र श्रवण करेन, मी इष्टलिंग पूजा करेन, गुरुलिंग जंगमाचं लिंगातून तीर्थ घेईन, मी प्रत्येक घास भगवंताला अर्पण करून शिवाय नमा घेईन, म्हणत घेईन, तर पोटातलं बाळ प्रसाद रूप होईल, ज्ञान रूप होईल, शिव स्वरूप होईल. आणि आईचं कर्तव्य, आई म्हणजे सामान्य स्त्री नाहीच, जिच्या दर्शनासाठी तुम्ही दिवस दिवस थांबता, ती कुलस्वामिनी अंबाबाई तुम्ही आहात. ती कुलस्वामिनी तुळजाभवानी तुम्ही आहात. ती वैष्णव माता तुम्ही आहात. फक्त स्वतःला जाणा, स्वतःला ओळखा, स्वतःतल्या चितशक्तीला ओळखा आणि आपल्या बाळावर संस्कार करा. बाळ सकाळी स्नान घालत असताना छोट्या बाळाला प्रत्येक तांब्या ओतताना शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत त्या छोट्या बाळाला स्नान करायची सवय लागल्यावर पुन्हा तो एकटा स्नान करताना काय म्हणेल हो आपोआप? काय म्हणेल? काय म्हणत स्नान करेल? शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. शिवाय नमः म्हणत तो स्नान करेल. तुमच्या बरोबर स्नान झाल्यानंतर आसन टाकून द्या, इष्टलिंग पूजेला बसवा. तुम्ही जे कराल ते बाळ करतं. वेगळे संस्कार करायची गरज नाही. बाळा, चंबूभर पाणी घे, डाव्या हातावर चंबू ठेव, उजवा हात वरी ठेव आणि शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः 5 वेळेस अभिमंत्रित कर. भस्म हातावर घे, डाव्या हातावर भस्म ठेव, उजवा हात वरी ठेव, 5 वेळेस शिवाय नमः म्हणून अभिमंत्रित कर. 15 ठिकाणी भस्म लाव. ही सवय कोणी लावायची? आम्हीही उठल्या उठल्या पारशे स्वयंपाक करतो आणि मुलालाही पारसच खाऊ घालतो आणि पुन्हा म्हणतो लेकरं बिघडली हो. लेकरं बिघडली का आम्ही बिघडलो? कोण बिघडलं? आम्ही बिघडलो, लेकरं नाही. आम्ही बिघडलो म्हणून लेकरं बिघडली. स्वयंपाक करताना शिवपाठ पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे. शिवपाठ म्हणत स्वयंपाक करा.
शिवपाठ पाठ नसेल तर काही हरकत नाही, शिवाय नमात म्हणता येईल. पीठ चाळताना शिवाय नमा म्हणा, पिठामध्ये पाणी घालताना शिवाय नमा म्हणा, पीठ तिंबताना शिवाय नमा म्हणा, कांदे चिरताना शिवाय नमा म्हणा, गॅसची विभूती लावून पूजा करा, कुकरला विभूती लावा शिवाय नमा म्हणून, तांदूळ घालताना शिवाय नमा म्हणा, भाजीला फोडणी टाकताना शिवाय नमा म्हणा. ते जेवण तयार होणार नाही, तो तुमच्या घरी प्रसाद तयार होईल. आणि असा प्रसाद खाणाऱ्याचं मन पवित्र शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. ही प्रज्ञा प्रतिष्ठित करण्यासाठी, जिच्याद्वारे सत्याचं आकलन होण्याची शक्ती आहे, ती प्रज्ञा प्रतिष्ठित करण्याचं कार्य कोण करतं? कोणी केलं पाहिजे? कुणाची जबाबदारी आहे? आईची जबाबदारी आहे. आईनं ठरवलं तर आपलं घर मंदिर होईल, घरातला प्रत्येक माणूस देव होईल. त्या घरी आई जर चिच्छक्ती असेल तर संत जन्माला येतील. त्या घरी आई जर चिच्छक्ती असेल तर देशभक्त जन्माला येतील. हे आपल्याला जिजाऊनं, माता जिजाऊनं बाल शिवरायांना संस्कार दिले. देशभक्ती शिकवली, धर्म शिकवला. तुम्हाला राजा व्हायचं आहे आणि प्रजेमध्ये देव आहे. त्या प्रजेची सेवा करायची आहे, त्या प्रजेला सुखी ठेवायचं आहे. त्या आईनं रामाच्या गोष्टी सांगितल्या, आईनं कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, आईनं महापुरुषाच्या गोष्टी सांगितल्या आणि संस्कारानं बाल शिवराय घडवले. पुढे होऊन ते छत्रपती शिवाजी महाराज झाले, ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली. या राज्यातल्या प्रत्येक माणसाला वाटायचं हे राज्य माझं आहे आणि या राज्यासाठी मला प्राण दिला पाहिजे. कारण राजांच्या जीवनामध्ये स्वार्थ नव्हता. राजांच्या जीवनामध्ये आईनं प्रज्ञा दिलेली होती, आईनं शिवभक्ती दिलेली होती, प्रजेमध्ये परमेश्वर आहे हे ज्ञान दिलेलं होतं. राजे, हा देह तुमच्या प्रजेच्या हिताकरता आहे, प्रजेच्या संरक्षणाकरता आहे, प्रजेला सुख देण्याकरता आहे. हे बाळबोध छत्रपती शिवबांना माता जिजाऊनं दिला. माता जिजाऊनं संस्कार दिले. म्हणून राजांनी आपल्या आयुष्यामध्ये, भारतामध्ये एवढे राजे झाले, आपण कुणाला महाराज म्हणतो का? म्हणत नाही. कारण ते राजे आपल्या स्वार्थासाठी, भोगविलासासाठी जगले. पण छत्रपती शिवरायांनी आपला प्रत्येक श्वास प्रजेच्या हितासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित केला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असं आपण गौरवानं म्हणतो. छत्रपतीकडून एवढं महान कार्य कोणी करून घेतलं? कोणी करून घेतलं? जिजाऊ आईनं, माता, जिजाऊ माता. माता जिजाऊनं. तुम्ही जिजाऊ होऊ शकता का नाही? तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे की नाही? तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की नाही? आहे. आहे. त्या सामर्थ्याचा तुम्ही उपयोग करता का? विचारा स्वतःला. जे माता जिजाऊ मध्ये सामर्थ्य होतं, तेच सामर्थ्य माझ्यातही आहे. मी त्या सामर्थ्याचा उपयोग करते का? त्या सामर्थ्याचा विचार होतच नाही ना. म्हणून
आपले राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणून होते ते, मला त्यांचं एक वाक्य आठवलं. त्यांच्या सत्संगात ते काय बोलायचे, आपला आपण करावा विचार. मग तो विचार होतच नव्हता ना, त्यावेळेस अज्ञान होता आपल्याकडे. जेव्हा आपलं अज्ञान दूर होईल त्यावेळेसच आपण तो विचार करू शकतो. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. तर माता जिजाऊ मध्ये जे संस्कार करून आपल्या बाळाला प्रजेचा रक्षण करता, प्रजेचा हित करता आणि प्रत्येक माणसाला हे राज्य आपलं आहे आणि त्या राज्याचं मी रक्षण केलं पाहिजे या भावनेनं तानाजी मालुसरे, सूर्याजी, येसाजी, कंकाजी, बाजी प्रभू अशा कितीतरी मावळ्यांनी आपले प्राण दिले पाहिजेत. कारण त्या माणसांना हे राज्य आपले आहे, ते टिकले पाहिजे. महाराज लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे, आपल्यासारखे हजारो लोक कुर्बान झाले तरी हरकत नाही, पण राजे शिवाजी महाराज जगले पाहिजेत ही भावना प्रत्येक माणसामध्ये निर्माण केली. हे कशाचं वैभव होतं? त्यागाचं. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राज्य केलं नाही, तर प्रजेच्या हितासाठी राज्य केलं. ही किमिया माता जिजाऊच्या संस्काराची होती. माता जिजाऊनं या महाराष्ट्राला महान रत्न छत्रपती शिवाजी महाराजाच्या रूपानं दिलं. आजचं राज्य आम्हाला आपलं राज्य आहे असं वाटतं का? आजचं जे राज्य चालू आहे ते प्रत्येक माणसाला हे राज्य आम्हाला आमचं आहे असं वाटतं का? आजचं जे राज्य चालू आहे ते प्रत्येक माणसाला हे राज्य माझं आहे, याच्यासाठी मी प्राण दिला पाहिजे असं वाटतं का? नाही वाटत. नाही वाटत. कारण राजाला स्वार्थ भरलेला आहे. आजच्या राजाला स्वार्थ भरलेला आहे. माझा पक्ष मोठा झाला पाहिजे, माझ्या पक्षाला निधी मिळाला पाहिजे, माझ्याच पक्षाचं सरकार आलं पाहिजे, मला लोकाला मतं देऊन विकत घेता आलं पाहिजे, त्याच्यासाठी पैसे पाहिजेत, लोकाला निवडणुकीत दारू वाटली पाहिजे, पैसे वाटले पाहिजेत, असा राजाचा विचार असल्यामुळं ते राज्य आपल्याला आपलं वाटत नाही. सगळेच पैसे खाल्ल्यात, आपण खाल्लं तर का होईल, असा आपला विचार झाला. म्हणून असा आपला विचार होण्यामध्ये सर्वांची जर आई समर्थ झाली, सर्वांची जर आई जिजाऊ सारखी संस्कार देऊ लागली, तर पुन्हा एकदा काय निर्माण होईल? पुन्हा एकदा काय निर्माण होईल? स्वराज्य. स्वराज्य निर्माण होईल. आणि ही स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता कोणामध्ये आहे? उच्च शक्ती जी जगन्माता पार्वती आईमध्ये आहे. आईमध्ये. तर प्रज्ञा या श्लोकातला प्रज्ञा, ही प्रज्ञा जागवण्याचं कार्य त्याची शक्तीमध्ये आहे, आईमध्ये आहे. म्हणून सावधान, स्वतःकडे पहा. आपण गर्भवती सुनेकडून काय काम करून घ्यायचं आहे? स्वतः पाठात गर्भवती माता असेल तर तिनं आपल्या बाळावर कसे संस्कार करावेत, बाळ जन्मल्यानंतर त्याला कसे संस्कार करावेत, हा बोध घ्यावा आणि आपलं बाळ महान महापुरुष बनवावं. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.